अश्लील गातात अश्लील. याला अश्लील काय माहिती नाही. करून करून भागल्याने देवपूजन लागले. क्षत्रिय मराठा संघ सचिव घाटकोपर विभाग भारतीय गुरुजी लोककला अध्यक्ष नारायण सेनार. मुले चांगली आणल्याबद्दल धन्यवाद. ठीक आहे, ही चांगली तुमची सूचना आहे. आणि सच्चे तुम्ही कलावंत म्हणजे रसिक की ज्याने मनापासून सांगितलंय तुम्हाला जे आवडण्यासाठी मी अनेक वर्ष या कलेवरती या ठिकाणी आहे. परंतु तुम्हाला द्यायचं तेवढं मी द्यायचा प्रयत्न करतोय. फक्त तुमची माझ्यावर मर्जी आहे म्हणून बऱ्याच वर्ष मी कार्य करतोय आणि करत आले फक्त तुमच्या आशीर्वादाने. आणि भारतीय गुरुंची या बारीमध्येच पहिल्या भारतात दमछाक झालेली आहे मला सांगतात लोक. बंधू तुम्हाला मानाचा मुद्रा. आता मी काय बोलतोय बुवा बघतात की बॅटिंग पण माझानी आणि बॉलिंग पण माझीच. मग आम्ही काय गोट्या खेळणार. आणि म्हणतात की ठाणे गर्व अश्लील अश्लील अहो माझ्या नावाची उगाच खराबी करतात. ह्याला दुसरा काय उद्योग नाही. मी अश्लील आहे का? लोक माझ्यासाठी का लोक मला आवडीची एवढी माझी गाणी. तुम्हाला माहिती तुमचं एखादं तरी या भारतीय तुमचं गाणं तुम्ही बोलून दाखवा. नाहीतर घाणेकरांचं यामध्ये 100 लोक असतील की घाणेकरांचं गाणं त्यांच्या ओठावर असेल आहे की नाही. यांचं एक तरी गाणं तुमच्याला माहिती आहे का कुठलं? आणि स्वतःला महान आहे सांगताय महान आहे. अरे महान आहे कुणाला बोलतात? अमिताभ बच्चन. आणि हे कुठं बोल बच्चन काय महान. अहो हे महान आहे नुसतं असं चालतंय. असं चालणं कसं त्यांचं पायापासून नाकापर्यंत बाहेर अजिबात कपडा सगळीकडे मौजे पण खाली. फक्त हा एवढा तोंड उघडा त्याच्यावरून बुरखा घ्या. आता घाणेकरांना बोललं तर माझं तोंड उघडायला लावू नका. आणि मी म्हणतो मी तर एवढा असा आहे. मग घाणेकर बोललो कार्यक्रम हाऊसफुल गाव होता. तुम्ही का घेता कार्यक्रम माझ्यावर? अहो बोलत्याला काळीचा आधार आहे. आता बोलत नाही बुवा. तुम्ही जे बोललात ना बॅटिंग करताय आता मी काय तुमची सेटिंग लावली ना फक्त गाण्यात ऐका. कैसे चलाई जाती है ये अमेरिका से पूछो. मोहब्बत कैसे की जाती है मेरे हिंदुस्तान से पूछो. मोहब्बत कैसे की जाती है ये मेरे हिंदुस्तान से पूछो. और गाना कैसे गाया जाता है ये घाणेकर शायर से पूछो. मी बिनकामाचा कधीच कुणाच्या पाठी मागे फिरत नाही. आणि वाईट मार्गाला जाणारा रस्ता तो वाईट मार्गाला जाणारा रस्ता तो मी कधीच धरत नाही. लोकांना फसवून मी माझी सोडी कधी भरत नाही. आणि मला तुरेवाला घाणेकर कॅशेट किंग म्हणतात. मी कधीच कुणाची कॉपी करीत नाही. दुसऱ्याने केलेला बघत नाही आणि स्वतःलाही होत नाही. कितीही जरी केला करण्याचा प्रयत्न पण त्याला कधीच येत नाही. आणि तो पाठीमागे दुसऱ्याची निंदा करतो तो खरोखर आयुष्यात बुवा कधी पुढे जात नाही. आता उत्तर देतो मी. तर गाण्याची साथ दिलं त्याचं उत्तर साफ चुकीचं आहे. कारण 5 मध्ये नाही पडणार तुमचा प्रभाव. याचं उत्तर देतोय मला भाडका काय बोलले. आणि बुवा चाल कुठली आहे तुम्हाला माहिती आहे का? आणि तुम्ही गाताय काय? आपला समोर गायचं म्हणून गायचं. लोकांना अर्थ पण नाही कळले. नाही पडणार तुझा प्रभाव. बुवा गेली का हवा? हवा गेली.
नाही पडणार तुझा प्रभाव काळवाणी कधी गवताव हा चोर आणि मी साव मी असेल जरी भाडकाव मी असेल तर भाडकाव हा तर दलाल बाबूराव मी जर असेल भाडकाव हा तर दलाल बाबूराव आता लगेच गाणं ऐका महान आहे तशी मी सत्काराला आलो होतो मला मुद्दा बोलायचं आहे घाणेकरांचं नाव एवढं आहे लोकांना एवढं वाईट वाटलं व्हॉट्सअप आणि प्रेक्षामध्ये त्यावेळी मी सत्काराला होतो सत्कार माझा नंबर देऊन जावा माझ्याकडे आणि रामदास भाईनी माझा सत्कार केला करतो उद्या एवढी दुःखद घटना रसिकांचे मला अनेक फोन आले आणि सांगायचं म्हणजे खलनायक रामचंद्र घाणेकर खलनायक आले मी खलनायक आहे काय मी खलनायक आहे बुवा खलनायक नाही मी लोकनायक आहे आणि मी गायक आहे ना ते सर्वांना माहिती आहे मी माझा मोठेपणा सांगत नाही मी महाराष्ट्र भूषण आहे मी माझा इथे सत्कार झाला मी कोकण भूषण आहे माझ्या एवढी गाणी आहेत या असल्या करणारा हा घाणेकर मी काय ना लोकांना चांगलं माहिती आहे मला कुठली पदवी नको ही लोकनायक आहे ही माझी ह्या लोकांकडून मला मिळाली आहे हा त्याशी काय झालं की म्हणतात 1000 प्रयोग झाले 1000 आता 20 वर्ष केली 10 प्रयोग पडणार प्रत्येक वर्षाचे 10 20 वर्षाची नाही झाली किती होतात म्हणजे नेहमी ही फसवली आहे म्हणून सांगतोय 1000 प्रयोग झाले म्हणतो लोक तर सोडतोय पुढ्या 1000 प्रयोग झाले हा म्हणतोय लोक तर सोडतोय पुढ्या महानायक हा स्वतःला म्हणतो फुकाच्या मारतोय उड्या नाव ऐकून गड्या तुझं वेड्या कोण घेतच नाही रसड्या माझा शिड्या कोणी घेतच नाही माझ्याच घेतात म्हणून नाव ऐकून गड्या तुझं वेड्या कोण घेतच नाही नाव ऐकून गड्या तुझं वेड्या